सचिनजी जे आता बोलले की 23 मध्येच सांगितलं होतं की जनगणना आणि परिसीमन आपण करूया. 23 मधल्या ह्या बिलाला काँग्रेसने आणि इतर सर्वच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. बरं, कुठल्याही आरक्षण लागू करायचं असेल तर त्याच्यामध्ये तेव्हा आपण परिसीमन आणि जनगणना सकट ते बिल 2023 मधलं मंजूर केलेलं होतं. तेव्हा भारतीय जनता पार्टी हे पूर्ण बहुमताने केंद्रामध्ये होती. आणि एक लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा आपल्याला संख्या वाढवायची असते लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, तेव्हा 1971 मध्ये आणि त्यानंतर 1976 मध्ये जे काही परिसीमन झालं आणि जनगणना जी पूर्ण झाली त्या कालावधीमध्ये असं ठरलेलं होतं, हे संविधानाप्रमाणे म्हटलं गेलेलं आहे की देशामध्ये जेव्हा जेव्हा लोकसभेचं किंवा विधानसभेचं जेव्हा जनगणनानुसार संख्या वाढवायची असेल आणि त्याचं परिसीमन करायचं असेल तर हे संविधानाप्रमाणे करायला लागेल. आणि हे संविधानात देवयानीजी असं म्हटलं जातं विरोधकांकडनं की आताच्या परिस्थितीमध्ये महिला आरक्षण का नाही लागू शकत. म्हणजे परिसीमन आणि महिला आरक्षण या दोन गोष्टी एकत्रित का केल्या जात आहेत सातत्याने, असा आरोप आहे विरोधकांचा. हो, ऐकून घ्या. बरोबर बरोबर. आता परिसीमन करणं गरजेचं असं आहे की 2002 सालापासून तुम्ही बघितलं असेल की आत्ताचे जी काही लोकसभेमधल्या संसदांची जी संख्या जी आहे ती 1976 प्रमाणे आहे. आज आपल्या देशाची संख्या, तेव्हा देशाची संख्या होती फक्त 54 कोटी. बरोबर आहे देवयानी, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण आता प्रायोरिटीने आधी परिसीमन गरजेचं आहे का महिला आरक्षण लावणं गरजेचं आहे सरकारला? अहो, परिसीमन केल्याशिवाय महिला आरक्षण लागू कसं होणार आहे मला तुम्ही सांगा ना. कारण आपल्याला संख्या ही वाढवायला लागणार आहे महिला आरक्षण लागू करत असताना. अहो, मला तुम्ही सांगा की 2000 आपल्याला जे काही 2000 म्हणजे आत्ताची जी जनगणना सुरू आहे सावंतजी, तुम्हाला पण माहिती आहे की कोविडच्यामुळे त्याला विलंब झाला आणि आता अजून विलंब होतोय आणि ते 27-28 पर्यंत ही जनगणना जी आहे ही पूर्ण करायला वेळ लागणार. मग त्याच्यानंतर परिसीमन करायचं आणि त्याच्यानंतर मग महिला आरक्षण लागू करायचं. ह्याला 2035 उलटेल. आणि म्हणून फक्त केवळ सरकारने याच्यामध्ये काय केलंय मला तुम्ही सांगा ना हो की 35 मधली लोकसंख्या म्हणजे 28-29 मधली जी जनगणना आपण विचारूया ना, सचिनजी बोला. 2011 घेऊन आपण एकच मिनिट 2011ची आपण जनगणना घेऊन आपण हे आरक्षण लागू करतोय. फरक काय झाला सचिनजी? आता पहिली गोष्ट अशी की कोविडचा विषय काढला, ह्याने जे विधेयक आणलं होतं 2000